मराठी, ते धडक ते धडक. पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा. केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात. सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध. तसेच गर्भसंस्कार वर्ग, योग वर्ग, सुवर्ण प्राशन, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. पोलिसांना माझं आव्हान आहे, जर पाकिस्तान जिंकलं फटाकडी उडवली तर त्याच्या ढुंगणात फटाकडी घालून वाजवा. अरे हे दुसऱ्या देशात चाललं का? हे तुम्ही पाकिस्तानात करू शकता का? पाकिस्तानमध्ये राहून जर भारत जिंकल्याच्या नंतर तिथं जर घोषणा दिली तर ते काय करतील? काय करतील? डायरेक्ट. अरे मग आमच्या इथं काय, हे काय धर्मशाळा आहे काय? कुणी पण यायचं, काय पण करायचं आणि आम्ही आपलं गप बसायचं. आज माझ्या आटपाडीतली मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जयसिंगपूरला गेली होती आणि तिथल्या पोरानं पळवून नेली. पोरगा काय करतोय आईला विचारला. आई म्हणते पोरगा त्याला राहायला पण घर नाही, वडील त्याचा 10 रुपये दुसऱ्याची मागून दारू पितोय. मग तो जीन्स, टी शर्ट, गॉगल, पायात बूट, कुणाची तरी गाडी, करिश्मा सारखी आणि फेसबुकला फोटो. पुरी ती फोटो बघतेत आणि भाळून जातेत. आज ही परिस्थिती आहे. आई रडत होती. आता 2 तासापूर्वी त्याच्या भावाला उचलून आणलाय आटपाडी पोलिसांनी. मी म्हटलं ह्याला जरा साल्टी काढा. जो चाहे अफजल खान उसको भेजो पाकिस्तान, जो चाहे अफजल खान उसको भेजो पाकिस्तान, आणि जो चाहे पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान. हिंदू मनावरती जर आघात करायचा असेल तर त्यांची धर्मस्थळ उद्ध्वस्त करा. ही औरंग्याची शिकवण जी होती ती ह्या डुक्कर तोंड्यांनी तशाच्या तशी पाळलेली आहे. औरंग्यानी जी शिकवण दिली आहे त्याच चालीवरती हे चाललेले आहेत. सेम तीच चाल. अरे पण औरंग्याला सुद्धा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्याला पाणी दाखवलं होतं महाराजांनी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा निदड्या छातीचा वाघ मोजक्या मावळ्यांना घेऊन कुठं पण जाऊन धाड टाकून ते यायचे, खपून यायचे. त्या महाराजांचा हा बछडा हा औरंग्याला नमला नाही. नाक कापलं, कान कापलं, डोळ्यामध्ये लाल लाल सळ्या घातल्या, जीभ कापली, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची सगळी साल्टी काढली. दुसऱ्यांदा परत साल्टी आली, परत साल्टी काढली. परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. जर विचार करा त्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जर धर्मांतरण केलं असतं तर आज तुम्ही या चौकामध्ये आला असता का आणि मी या चौकात येऊन बोलू शकलो असतो का? सांगा, झालं असतं का? अरे 300 वर्षापूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतरण केलं नाही आणि आज आपल्या काही औलादी धान्य दिलं म्हणून धर्म बदलला. दवाखान्यात उपचारासाठी 10,000 दिले म्हणून धर्म बदलला. घरासाठी थोडी जागा दिली म्हणून धर्म बदलला. घर बांधायसाठी 10 पोती सिमेंट दिलं म्हणून धर्म बदलला. घरावरती पत्र टाकायला 7 पत्रे दिले म्हणून धर्म बदलला. अरे जरा लाज वाटली पाहिजे आपल्याला धर्म बदलताना.
अख्खा जग हिंदू धर्माकडं आदर्श धर्म म्हणून बघतोय. हिंदू धर्मीयांनी कधी तलवारीच्या पातीवरती दादागिरी करून हिंदू धर्म विस्तारण्याचा कधीच विचार केला नाही. या जगातल्या सगळ्या लोकांना प्रेमानं पोटात घेऊन एवढी आक्रमण झाली धर्मावरती. बाबरापासून, हुमायून बाबरापासून, लोधी, अकबर, तुगलक, औरंग्या, अब्दुल्ला, तुमच्या बाजूचा निजाम, हैदराबादचा निजाम, डाव्या बाजूचा आदिलशाह, हे सगळे आतापर्यंतचे जे सगळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर जिंदाबाद म्हणते तिथपर्यंत एवढ्या सगळ्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पर हिंदू समाज आज ही त्याच क्षमतेनं त्याच ताकदीनं या जगामध्ये मान ताट करून उभा आहे. ही आपली सगळ्यांची ताकद आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला त्याच ताकदीनं राहावं लागणार आहे. अरे सचिन दादा कल्याण शेट्टीनी अक्कलकोटचं हे स्वामी समर्थांचं शहर डेव्हलप व्हावं म्हणून राज्याचे तरुण तडफदार कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याकडून 363 कोटीचा आराखडा मंजूर केलाय. 363 कोटी रुपयाचा. त्या आराखड्याचे पैसे वेगळे, तो आराखडा सोडून अशी जी कामं सुरू आहेत बस स्टँड सारखी, याचा आकडा 200, 250, 300 कोटी पर्यंत जातोय. अक्कलकोट शहरासाठी मी जिल्ह्याचं, तालुक्याचं, राज्याचं बजेट सांगत नाही. एका शहराचं जे आमचं श्रद्धास्थान आहे. आणि हे बदलताना एवढं देखणं एसटी स्टँड उभं राहत आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं एसटी स्टँड आहे ज्यामध्ये महिला भगिनींना राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, भक्त निवास आहे. आणि इथून तुम्हाला मधनं वाट पाहिजे, मधनं. अरे हे काय मसोबाची खीर आहे का? ताट घेऊन आलं घेऊन गेला. आता परिस्थिती बदलली आहे. राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे. त्या जिहाद्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण काढावं म्हणून सगळे आमचे हिंदू भक्त गेल्या 20, 25, 30 वर्षापासून संघर्ष करत होते. देवाभाऊ आले, बुलडोजर फिरवून टाकला. विशाळगडावरचं अतिक्रमण अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अरे अतिक्रमण काढा, अतिक्रमण काढा, अतिक्रमण काढा. एका दिवसात सुपडा साफ करून टाकलं. मला विश्वास आहे सचिन दादा देवाभाऊंच्या अत्यंत जवळचे आहेत. पुढच्या 8-10 दिवसामध्ये वाट तर बंदच झाली, वाटेचा विषय तुम्ही सोडून द्या. परंतु माघ जी अतिक्रमण आहेत त्याच्यावरती देवाभाऊचा बुलडोजर फिरणार. फिरला पाहिजे का नाही फिरला पाहिजे? कुणाला वाटतंय फिरला पाहिजे? हात वर करा. जरा आमचे मीडियावाले मित्र घ्यायला लागले, जरा जल्लोष करून सांगा. ह्या भावना आहेत लोकांच्या. अरे महाराष्ट्र सरकारची कुठली जमीन दिसली का यांनी थडगं मांडलंच. महाराष्ट्र शासनाची गायरान दिसलं घुसलं, गावठाण दिसलं, महसूल खात्याची जमीन आली, वन खात्याची जमीन आली, सार्वजनिक बांधकाम खात्याची जमीन आली, जलसंपदा खात्याची जमीन आली, ग्राम विकास खात्याची जमीन आली. कुठली बी जमीन आलं का पसारा टाकला. ही मधनं वाट मागणे याला लँड जिहाद म्हणतात. हे जे आमचे पुरोगामी वाले आहेत का नाही मधून, असं कुठं असतो लँड जिहाद. अरे येऊन बघा ना इथं. हे असे कुठल्या जगात अशी मधनं एसटी स्टँडच्या मधनं कुणी पाऊलवाट दिली काय? कशासाठी पाहिजे यांना पाऊलवाट? यांना माहित आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आमच्या महिला भक्तगण स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात. अरे हे सोलापूर म्हणजे देवाची भूमी आहे. हे स्वामी समर्थाचं मंदिर, तिकडं पंढरपुराचा पांडुरंग, तिकडं धाराशिव मध्ये तुळजाभवानी,
इथून हाकेच्या अंतरावरती आमचं गुरुदेव दत्त, मंगळवेढ्याला गेला का हुलजंतीचा बिरोबा, महालिंगराया, हुंडूरचा बिरोबा, तिकडे गेलं का आरेवाडीचा बिरोबा. अरे ही सगळी आमच्या देवाची भूमी आहे. मग अक्कलकोटच्या स्टँड मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा भक्त भगिनी इथं येतात तेव्हा त्या सुरक्षित इथं राहतील का? मधनं वाट दिल्यानंतर सांगा तुम्ही, राहतील का? मग आज जो मुद्दा आमची मुलं घेऊन पुढे आले तो योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा. हा ही एक वाट नाही. दुसऱ्या गावाचं नाव माझ्याकडे आहे चपळगाव. चपळगाव मध्ये सुद्धा लँड झियाचा प्रकार सुरू आहे. वन खात्याच्या जमिनीमध्ये तिथं दर्गा बांधलाय. वन खात्याचे जे जिल्ह्याचे कोण अधिकारी आहेत त्यांना मला आव्हान करायचं आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये वन खात्याच्या जमिनीमध्ये लगा आमच्या मेंढ्या नुसत्या आज चरायला गेल्या का दादागिरी करताय, मग हे जरा सगळं काढून टाका ना, तिथं जावा आणि ते सगळं उद्ध्वस्त करून टाका, मग आम्ही तुमची पाठ थोपाटू ना. आमच्या मेंढक्याला लगेच देताय 2000 दंड, 5000 दंड. अरे नुसतं गवत खाल्लं तर दंड आहे, जागा ढापून बसले ते तुम्ही काढा ना. काढली पाहिजे का नाही काढली पाहिजे? या सगळ्या जागा काढल्या पाहिजेत. मैंदर्गीमध्ये माग मोर्चा झाला, माननीय मंत्री महोदय नितेश राणे साहेब आले होते, माननीय सचिन दादा आणि मी त्या मोर्चाला होतो. मोर्चा होऊन गेला, तिथला अतिक्रमण का नाही काढलं अजूनपर्यंत? काही गोष्टीवरती म्हणे स्टे आहे, ठीक आहे स्टे आहे तिथं ठीक आहे, दुसऱ्या जागेवरती जे अतिक्रमण आहे ते का नाही काढलं? सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं अतिक्रमण आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयाने कुणाचीही वाट न बघता सरकारच्या जागेचं संरक्षण करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हा परिषदचे सीओ असतील किंवा प्रत्येक खात्याचे प्रमुख असतील, त्या जमिनीमध्ये जर या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आक्रमण केला असेल तर पहिला बुलडोजर घेऊन सगळं पाडून टाका, आम्ही तुमचा सत्कार करू. पाडलंच पाहिजे ते पाडल्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठलीही गोष्ट ऐकून घेणार नाही. ही आमची सर्वांची भूमिका आहे. सचिन दादांच्या वरती काही लोकांनी मध्ये दादा भाषणामध्ये बोलले, व्हॉट्सअपवरती हे टाकलं, फेसबुकवरती ते टाकलं, त्यांना काय टाकाय ते टाकू द्या. सचिन दादा हे पहिल्यांपासून हिंदूवादी आहेत आणि हिंदू कार्यकर्त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ते उभे राहणार आहेत. लव जिहादच्या घटना, मैंदर्गी मधली मुलगी जी आता मुलांनी परत आणलेल्या पोलिसांनी, आताच आम्ही ऍडिशनल एसपी साहेबांशी बोललो, त्या मुलीची केस आजच्या आज त्या जिहादीवरती दाखल होईल अशी व्यवस्था आज आम्ही सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी केलेली आहे. अक्कलकोट मध्ये सुद्धा लव जिहादचं प्रमाण वाढलंय. काय होत आहे, कशासाठी होत आहे? आपण आपल्या घरातल्या मुलींना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे, त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपला मित्र कोण आहे, व्हॉट्सअप वरती कोण मित्र आहे, फेसबुकला फ्रेंड कोण आहेत, इंस्टावरती त्याचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, कॉलेजला गेल्यानंतर रूममेट कोण आहेत, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वर्गमित्र कोण आहेत, ते कुणाशी बसतात, कुणाशी बोलतात, कुठं जातात, याच्यावरती लक्ष द्या मित्रांनो. हे टार्गेट ठरवून चाललाय. एका मुलीच्या पाठीमागे 10 मुलं. हे असंच होत नाही आणि त्या मुलीला इतकं जाळ्यामध्ये अडकवलं जातं, मुलगी आई वडिलांचं ऐकायला तयार होत नाही. पोलीस स्टेशनला पकडून आणली, पोलीस स्टेशन म्हणतंय 18 वर्ष वय पूर्ण आहे, तिला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, ती तिच्या निर्णयावरती बोलू शकते, ठाम राहू शकते, आणि मुलगी आई वडिलांशी बोलायला सुद्धा तयार होत नाही. मुलीला घेऊन जात आहेत, मग कुठंतरी तिला मारून टाकलं जात आहे, फ्रीज मध्ये तुकडे तुकडे करून ठेवलं जात आहे, गळफास घेण्याची वेळ तिच्यावरती येते आहे. हे आज तुम्ही पेपरमध्ये वाचताय, टीव्ही वरती बघताय, युट्यूब वरती बघताय, परंतु हे तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून तमाम हिंदूंनो वेळी जागी व्हा, नाहीतर हे कुणाला सुद्धा सोडत नाहीत. आजच्या घटना आहेत आजच्या. आज माझ्या आटपाडीतली मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जयसिंगपूरला गेली होती आणि तिथल्या पोरानं पळवून नेली. पोरगा काय करतोय आईला विचारलं, आई म्हणते पोरगा त्याला राहायला पण घर नाही, वडील त्याचा 10 रुपये दुसऱ्याची मागून दारू पितोय. मग तो जीन्स, टी शर्ट, गॉगल, पायात बूट, कुणाची तरी गाडी,
करिश्मा सारखी आणि फेसबुकला फोटो, पुरी ती फोटो बघतेत आणि भाळून जातेत. आज ही परिस्थिती आहे. आई रडत होती. आता 2 तासापूर्वी त्याच्या भावाला उचलून आणलाय आटपाडी पोलिसांनी. मी म्हटलं ह्याला जरा साल्टी काढा, तो सांगेल तुम्हाला कुठं आहेत ते. अरे पण किती जणांसाठी, कुठं कुठं जाणार, कुठं कुठं पोचणार. आता विवाहित महिलांना टार्गेट केलं जात आहे. विवाहित महिला बोलू शकत नाहीत, संसारिक असतात. एकदा जाळ्यात घ्यायचं, त्यांच्याकडून काहीतरी फोटो घ्यायचे आणि मग पैसे पाठवा, मग काहीतरी हे करतो, नाही फोटो व्हायरल करतो. आत्महत्या करायची वेळ येते, संसार तुटतात, घर तुटतात. काही विवाहित महिलांच्या बरोबर लग्न केलेत आणि मग दुसऱ्या महिन्यात लगेच नोटीस, तुमच्या प्रॉपर्टी मधला निम्मा हिस्सा द्या. प्रॉपर्टी बघायची, निम्मा हिस्सा द्या. तुम्ही काय करणार? ती मुलगी तुमचं ऐकत नसते. अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. लँड जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. धर्मांतरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धर्मांतरण आकडेवारी मी आणले तुम्हाला. 2011ला जेव्हा जनगणना झाली तेव्हा हिंदू होता 96.63 कोटी. बघा 2011ला हिंदू होतात 96.63 कोटी. मुसलमान आहेत 17.22 कोटी. रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी मुसलमान आहेत 2 कोटी. ख्रिस्ती आहेत 2.78 कोटी. 2011 नंतर कोरोनाच्या काळामध्ये जनगणना झाली नाही. आता 2025 आहे. आताचा जेव्हा आकडा येईल, आपलं चाललंय हम दो हमारे दो, तिकडं हम दो हमारे दो नाही आहे, हम 4 हम 3. विचार करण्याची वेळ आली आहे. हे सगळं बघा. हा जेव्हा आकडा तुमच्या समोर येईल, कर्नाटकामध्ये जात न्याय जनगणना गेली आणि ती जात न्याय जनगणना डिक्लेअर का होत नाही त्याचं कारण तुम्ही शोधा. आज या जगामध्ये जेवढे हिंदू राष्ट्र होती ती सगळी संपली. या जगामधलं मुसलमानांच्यासाठी एकमेव सेफ राज्य कुठला असेल, सुरक्षित देश कुठला असेल तर तो भारत आहे. हे मी म्हणत नाही. गुलाम नबी आझाद जे काश्मीर मधले नेते आहेत मुस्लिम समाजाचे, त्यांचं स्टेटमेंट आहे. ते म्हणतात की जगभरामध्ये सर्वात सुरक्षित मुसलमानांच्यासाठी देश कुठला आहे तर तो भारत आहे. आणि ह्यांना इथं किडा उठलाय, ह्यांना इथं किडा उठलाय. हे म्हणतात की हिंदू आमच्यावरती अत्याचार करतायत, हिंदू आमच्यावरती अन्याय करतायत. बर ठीक आहे, तुमचं आम्ही खरं मानू की भारतामध्ये हिंदू तुमच्यावरती अत्याचार करतोय, हिंदूंच्या मुळे भारतामध्ये दंगली होत आहेत. हे तुमचं म्हणणं थोड्या काळासाठी खरं मानू. अरे जर भारतामध्ये हिंदू तुमच्यावर अन्याय करतोय, मग पाकिस्तानात तुमच्यात गोळ्या कोण घालायला लागलाय? इराणमध्ये आता बॉम्ब पडायला लागलाय, ते काय आम्ही टाकला का? इराणमध्ये मुसलमानांना का मारायला लागलेत? इराकमध्ये मुसलमानांना का मारायला लागलेत? तुर्कस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, उझबेकिस्तानमध्ये, बांगलादेशामध्ये, पाकिस्तानमध्ये कोण करताय? तिथं कुठं आहेत हिंदू? आहेत का तिथं कोण? तिथं त्यांच्यातच फायटिंग सुरू आहे आणि त्यांना आता संपवायला दुसऱ्या लोकांची गरज नाही. त्यांच्यातच इतक्या जोरात फायटिंग सुरू आहे, त्यांना वाचवायला सुद्धा कोणी जाणार नाही. मग इथं गप गुमान राहावा, नाहीतर इथून तुम्हाला जर पाकिस्तानच्या वाघा बॉर्डर मधनं पलीकडे ढकलून दिलं, फुकट आणण्याला सुद्धा माग होत चाल तुम्हाला. तिथं काय नाही. पाकिस्तान जर हरलं, ह्यांचा बाप मेला. तुमच्या शेजारी कोणाचे असतील तर बघा, पाकिस्तान हरलं का घरात सुतक झालं, पाकिस्तान जिंकलं, खुलालं गडी बघा, लगेच गाडीच्या पुंगळ्या काढल्या, बाहेर काढल्या. पोलिसांना माझं आव्हान आहे, जर पाकिस्तान जिंकलं फटाकडी उडवली तर त्याच्या ढुंगणात फटाकडी घालून वाजवा. अरे हे दुसऱ्या देशात चाललं का? हे तुम्ही पाकिस्तानात करू शकता का? पाकिस्तानमध्ये राहून जर भारत जिंकल्याच्या नंतर तिथं जर घोषणा दिली तर ते काय करतील? काय करतील? डायरेक्ट. अरे मग आमच्या इथं काय, हे काय धर्मशाळा आहे काय? कुणी पण यायचं, काय पण करायचं, आम्ही आपलं गप बसायचं. आणि हिंदू काय आहे, एक इंग्रज अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, आता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, जरा अवघड आहे. तो भारतामध्ये आला होता आणि तो घोड्यावरून असा पुढे चालला होता. त्याच्या पाठीमाग 250 इंग्रज होते. किती? 250 इंग्रज होते. आणि त्यांना बघायला 2.5 लाख भारतीय रस्त्यावरती आले होते. किती? नुसतं त्यानं लिहिलंय, त्या 2.5 लाख लोकांनी एक एक जर दगड मारला असता, आमची हाडं सुद्धा शिल्लक राहिली नसती.
पर गुलाम जी मानसिकता आपली आहे ना, गुलामगिरीची जी मानसिकता आहे, ती मानसिकता पहिली आपण हिंदू लोकांनी डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. गुलाम बगल कोणीतरी, करल कोणीतरी. सचिन दादा एक आमदार, ते बघतील की वाट काढायची का बंद करायची. ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत की गो संरक्षक, त्यांना बघू द्या की. हे असं नाही आहे. या आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. धर्मांतरण होऊन जे जे नोकरीला लागलेत, SC ST OBC भटके विमुक्त, नोकरी घेताना दाखला देत आहेत की मी SC आहे, मी ST आहे, मी OBC आहे. सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे संग्राम भैया, आज मी काढून आणलाय, तुम्हाला पण देतो. 25 पानी ऑर्डर आहे. 18 वकील आज आम्ही त्या कामावरती लावलेत. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, जर एखाद्या हिंदूला जो आरक्षित जागेवरती नोकरी घेतो आणि नोकरी लागल्याच्या नंतर हिंदू पद्धतीनं जी त्याची देवपूजा आहे, त्याच्या चाली रीती रूढी आहेत, तो बदलतो, मग तो ख्रिश्चन असेल किंवा तो मुस्लिम धर्माप्रमाणे वागत असेल, त्याचा जर पुरावा दिला तर ह्याला सेवेतून कायमचा बडतर्फ करा. मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतंय. असे जर सोलापूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये असे महाभाग असतील की नोकरीला लागताना हिंदू पुढे त्याच्या जातीचं नाव असेल आणि मग तिकडे म्हणतोय मी ख्रिश्चन झालोय, माझा येशू वर्ण बघतोय आणि मी असं करेन, मी तसं करेन. आता तसलं काही नाही. जर तुझ्या घरात देवाऱ्यात फोटो नसला तर तू मेला, तुझी नोकरी गेली म्हणून समज. बरोबर ना? आणि म्हणून आपलं सरकारचं मागणं हेच आहे की धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे. परवा सांगलीमध्ये एक प्रकरण घडलं. ऋतुजा नावाची धनगर समाजाची मुलगी, वेल एज्युकेटेड, MPSC ची परीक्षा दिलेली मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर, त्या मुलीचा विवाह धनगर समाजातल्याच एका कुटुंबातल्या मुलाबरोबर झाला. कोरोनाच्या काळामध्ये त्या ऑनलाईन वरती सगळे वधूवर मंडळ आहेत, त्यांच्याकडून त्यांना तो प्रस्ताव आला. कोरोनाच्या काळामध्ये लोक बाहेर पडत नव्हती आणि मग हिंदू धनगर मुलगा आहे म्हटल्यानंतर त्यांनी लग्न लावून दिलं. मुलगी नांदायला गेली, सासरी गेली आणि संकष्टी होती. तिनं संकष्टीचा उपवास धरला. सासू म्हणली उपवास धरायचा नाही, तिनं घरात मटण आणलं. असं का? आम्ही कन्वर्ट झालो आहे, आम्ही धर्मांतरित आहे, आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. मुलीच्या पायाखालची वाळू सरकली, तिला सुचायचं बंद झालं. अरे ती अहिल्या कन्या एका सुसंस्कारित घरात वाढलेली, तिच्या वडील डॉक्टर आहेत, आई सगळे व्यवस्थितपणे घर आहे आणि ती आता हादरून गेली की मी ज्याच्या बरोबर लग्न केलंय तो हिंदू नाही म्हणतोय, तो ख्रिश्चन आहे म्हणतोय. पण आता सांगायचं कोणाला? आई वडिलांना सांगितलं. आता म्हटले मुलीचं लग्न झालंय, आता आपण काय करायचं? एकादश असली घरात मटण आणणार. सण कुठले आले, आमच्याच घरात सण करायचे नाहीत. चर्चमध्ये चल, बायबलचं वाचन कर. चर्चमध्ये चल, त्या पादरीच्या पाया पड. हे असलं सुरू झालं. मुलगी त्यांना म्हणतेय तुम्ही धर्मांतरण केलंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, परंतु मी धर्म सोडणार नाही. माझ्यावरती जे हिंदू संस्कार आहेत, माझा जन्म हिंदू धर्मामध्ये झालाय, मी धर्म सोडणार नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, 21 ला लग्न झालं, 2025 साल आलं, मुलगी गर्भवती होती. मुलीच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं आणि आपल्याकडे 7 महिन्याचं बाळ झाल्यानंतर आपण डोवाळे जेवण घालतो हिंदू संस्कृतीप्रमाणे. आणि मग ह्यांच्या घरी हालचाल चालू झाली माहेरकडं, आईकडं, की आता मुलगी गर्भवती आहे आणि आता आपण डोवाळे जेवण घालायचं. इकडं डोवाळे जेवणाची तयारी सुरू झाली आणि ते नराधम लोक म्हणायला लागली की हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवण करायचं नाही, गर्भसंस्कार हिंदू पद्धतीनं करायचे नाहीत, गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं करायचे, तिकडं पादरीकडे जाऊन करायचे. अरे मुलगी म्हटली नाही, मी हे करू शकत नाही, मी धर्म बदलू शकत नाही. ते मानायला तयार नाहीत. सरते शेवटी त्या मुलीनं पोटातलं 7 महिन्याचं बाळ असताना देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्रांनो, गळफास घेऊन आत्महत्या केली. म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही,
मृत्यूला सामोरे गेले, त्याच पावलावरती या मुलीनं पाऊल ठेवलं, स्वतःला संपून घेतलं, पण धर्म बदलला नाही, धर्म बदलला नाही. ही आत्ता घटना घडली आहे. मग तो पादरी, मी सांगितलंय SP साहेबांना, क्षणानून सोडा, आता ह्यांना सोडू नका. जे आमच्यावरती आक्रमण करतायत, अतिक्रमण करतायत, दादागिरी करतायत, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतायत, इथून पुढे महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही धर्मांतरण करणारा माणूस गावात आला, वस्तीवरती आला, डायरेक्ट त्याला झोडून काढा. त्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. त्यांना झोडून टाका, ठोकून टाका, त्याशिवाय त्यांना कळणार नाही. मित्रांनो, आणून आम्ही सरकारकडे मागणी करतोय की धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सरकारनं कायदा केल्यानंतर धर्मांतरण कायदा तुम्ही आणा आणि जे धर्मांतरित झालेले आहेत आणि जे सरकारचा लाभ घेतायत त्यांचे सगळे लाभ बंद करा. हे मनानं देवाऱ्यात देव आणून ठेवतील. मसोबा कुठं आहे, बिरोबा कुठं आहे, मकुबाई कुठं आहे, दत्त कुठं आहे, पंढरीचा पांडुरंग कुठं आहे, माझ्या घरात लावायचा आहे, आणा वस्त्राला महाग होतील. मग त्यांना कळेल येशू तुम्हाला वाचवणार नाही, तुम्हाला हिंदू धर्मच वाचवणार आहे. त्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा आम्हाला पाहिजे. आणि मला ठाम विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचा सहकार आहे आणि देवाभाऊ अत्यंत संवेदनशील आहेत, हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहेत आणि नक्कीच ते एक चांगला कठोर धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये आणतील. ही आपल्या मोर्चाची मागणी आहे. बरोबर ना? आणला पाहिजे का धर्मांतर विरोधी कायदा? सगळे हात वर करून सांगा, धर्मांतरण विरोधी कायदा आला पाहिजे का? जोरात ज्याला बोलता येते त्यांनी सांगा, धर्मांतरण विरोधी कायदा आला पाहिजे का? आता कोणाची गई केली जाणार नाही, अजिबात नाही. मला सचिन दादांनी सांगितलं इथं कुठं 7-8 बूथ आहेत, दादाला मत आहेत 28, 27, 25, बूथवर मतदान 1000. आणि आता तुम्हाला दादा जातीवादी दिसतो का रे? मतदानाच्या दिवशी दादाचं कमळ तुम्हाला दिसलं नाही, आता तुम्ही म्हणता का? तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा. तुमचं आता काही होणार नाही. आणि जर उपोषणाला बसले, पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, CCTV लावायचे आणि 4 पोलीस तिथं राखण ठेवायचे, डॉक्टर तिथं ठेवायचा, त्यांना अन्नाचा कण सुद्धा खाऊ द्यायचा नाही. रात्री बिर्याणी खातेत. यांचं उपोषण कसं असतं माहिती आहे? दिवसभर उपोषण, रात्री बिर्याणी. कोण आहे बघायला? असलं नाही. बसू दे उपोषणाला. आता बसलं का मला सांगा, मी आणि सचिन दादा रोज फॉलोअप घेतो, परत उपोषणाचा नाद करणार नाही. जिथं तिथं आता अशाच पद्धतीनं तुम्हाला आणि मला लक्ष द्यावं लागेल. आता आम्ही सगळेजण सगळीकडे फिरतो. संग्राम भाईयांनी तिकडे एकदम वातावरण टाईट करून टाकलंय. खानदेशामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही आता 2-3 मोर्चामध्ये आम्ही दोघं बरोबर होतो. आम्हाला ह्यातून काही प्रसिद्धी नको आहे. त्यासाठी मला म्हणायचं आहे, ना मुझे नाम चाहिए, ना ही मुझे इनाम चाहिए, ना मुझे नाम चाहिए, ना मुझे इनाम चाहिए, मुझे तो बस भगवा से सजा पूरा हिंदुस्तान चाहिए. बरोबर ना? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचा हा भगवा आहे, प्रभू श्री रामचंद्राचा हा भगवा आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी याच भगव्यासाठी आयुष्य अर्पण केलेलं आहे. पूर्ण आयुष्यभर त्यांनी काम केलेलं आहे. अरे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा सन्मानानं ताट राहायचा असेल तर या भारतातल्या प्रत्येक हिंदूनं जागा राहिलं पाहिजे. तुम्ही जर जागा नाही राहिला ना, वाईट वेळ येईल मित्रांनो, वाईट वेळ येईल. केरळात काय झालं बघा, सगळं कन्वर्जन झालंय. तामिळनाडूमध्ये काय झालंय बघा, कन्वर्जन झालं, धर्मांतरण झालं. पश्चिम बंगालची ती दिदी बघा, पूर्णपणे हिंदुत्वाच्या विरोधात. तिकडच्या त्या बांगलादेशी लोकांना डायरेक्ट प्रवेश आहे. तिकडचे पूर्व भारतातली छोटी छोटी राज्य बघा काय चालू आहे. मणिपूरमध्ये काय चालू आहे, नागालँडमध्ये काय चालू आहे. अरे म्हणून महाराष्ट्र हे आपलं अत्यंत महत्वाचं राज्य आहे. आपण जी भूमिका घेऊ
तीच भूमिका देशभर जाते आणि आपली भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भूमिका आहे. तीच भूमिका आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. कोणी जरी हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तर त्याचं डोळं काढायची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे. तुम्ही म्हणणार असं का बोलायला लागलो यार, तळपायची आग मस्तकात जाते एक एक प्रकरण बघितल्यानंतर. हे आमदारकी बिमदारकी फार महत्वाची नाही आहे. आम्हाला आमच्यासाठी धर्म महत्वाचा आहे. महाराजांनी ज्याच्यासाठी काम केलंय ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. अहिल्यादेवीने ज्यासाठी काम केलंय ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. आमच्या संत महात्म्यांनी जे काम केलंय ते आमच्या महत्वाचं आहे. राजकारण आमच्यासाठी महत्वाचं नाही आहे. म्हणून आपण सगळेजण पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं या विषयामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे. जर आपण पुढे गेलो ना, काय काय लोक बोलतात लव जिहाद कुठं आहे, तुझ्या घरात झाल्यावर तुला कळेल का लव जिहाद. ज्यांना कोणाला वाटतंय लव जिहाद होत नाही त्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करा. आम्ही ओपन चर्चा करायला तयार आहे. संग्राम भैया व्यवस्थितपणे आम्हाला सगळ्यांना त्यांनी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. आमची पोरं सगळी चर्चा करायला तयार आहेत. कशा पद्धतीनं हे सगळे प्रकरण घडली जातात, कशा पद्धतीनं हे षडयंत्र होतं, कशा पद्धतीनं लँड जिहाद होत, आम्ही बोलतो ना, आम्ही चर्चा करतो. अरे आम्ही कुणावरती जबरदस्ती करतोय का तुम्ही इकडे या म्हणून, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा म्हणून? नाहीये. आम्ही कुणावरती दादागिरी करत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये कुणाची दादागिरी आम्ही पण खपवून घेणार नाही. आता झालं तेवढं बाद झालं, पण इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं आम्ही तर ठरवलंय पूर्ण आयुष्यभर या विषयासाठी काम करायचं, लोकांच्या बरोबर राहायचं. जर कुणी चुकीच्या पद्धतीनं काम केला त्याच्या विरोधामध्ये ठामपणे भूमिका घ्यायची, मताच्या राजकारणाचा विषय डोक्यातनं काढून टाकायचा. हे आम्ही व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांनी बसलेल्या ठरवलंय. तीच भूमिका तुमची घ्या. एखादी ग्रामपंचायत आली आणि गेली फरक पडत नाही, एखादी नगरपंचायत आली आणि गेली फरक पडत नाही, परंतु देश वाचला पाहिजे, धर्म वाचला पाहिजे. देव देश आणि धर्मासाठी आपण आपलं पुढचं आयुष्य खर्ची घातलं पाहिजे. आणि महाराजांचं आपण नाव घेतो, त्यांच्या एक एक तर जर गुण घेतला ना आपल्याला काही अडचण येणार नाही. एक सिंगल एक एक गुण घेतला तरी आपल्याला काही अडचण येणार नाही. अरे अफजल खान एवढ्या मोठी फौज घेऊन आला, त्यांना वाटलं शिवाजी महाराज आहेत आपण काहीतरी करू, परंतु त्यांना माहीत नव्हतं हे शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबाचं दूध पिलेला हा बछडा हा एकदम हुशार वाघ होता. तिकडून अफजल खान आला, त्याच्या अगोदर भरजी नाईक त्यांचे जे सहकारी होते त्यांनी अशी रचना करून ठेवली होती, असा एक पडदा लावला होता. शिवाजी महाराजांना अफजल खान दिसायचा पण अफजल खानांना शिवाजी महाराज दिसत नव्हते. त्यांनी काय पहिलं बघितलं नव्हतं ना, तेव्हा काय व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुकवर नव्हतं, अफजल खानचं काय स्टेटस पडत नव्हतं, अफजल खान युट्यूबवरती दिसत नव्हता. त्यांनी बघितला आणि अंदाज घेतला, अवाढव्य असा माणूस राक्षसासारखा. परंतु शिवाजी महाराजांनी वाघ नक्याने कोतळा काढून टाकला. अरे शिवाजी महाराजांनी वाघ नक्याने कोतळा काढला, आज त्याच वाघ नक्याची गरज आता आपल्या सर्वांना आहे. आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण नक्की जे कुणी चुकीच्या पद्धतीनं हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये काम करतील त्यांचा कोतळा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हेच आपण आज ठरवूया. आणि इथून जाताना जसं संग्राम भैयांनी आणि सचिन दादांनी सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये अक्कलकोट ही पवित्र भूमी आहे, आम्हाला ऊर्जा देणारं हे ठिकाण आहे. अरे इथून तुम्ही पाऊल वाट मागता, ही पाऊल वाट तुम्ही हे पाठवण्याचा धंदा करण्यासाठी पाऊल वाट मागताय, ती पाऊल वाट कदापि मिळणार नाही. पाऊल वाट काय, तिथली चिमुटभर माती सुद्धा तुमच्या गळ्याला लावायला मिळणार नाही. अशी व्यवस्था आम्ही करू आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही ताकदीनं या विषयामध्ये पुढे जाऊ. जो चाहे अफजल खान उसको भेजो पाकिस्तान, जो चाहे अफजल खान उसको भेजो पाकिस्तान, आणि जो चाहे पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांनो, मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत. शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली, मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत। यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा। जिओ मराठी, ते धडक ते धडक।